हॅलो यू ऑल, गुड मॉर्निंग. हे आहे आमच्या सध्याच्या राहत्या सोसायटीमधलं सकाळचं वातावरण आणि हा स्पेशल व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा. सगळीकडे 15 ऑगस्ट निमित्ताने इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि हे आहे आमच्या कात्रज तळ्यावरचं सगळं वातावरण आणि सकाळी-सकाळी सगळं काही इतकं सुंदर आणि छान वाटत होतं, म्हटलं शेअर करावं. हॅलो फ्रेंड्स, मी लष्करा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी, कारण आम्ही चाललोय कुठेतरी स्पेशल ठिकाणी इंडिपेंडन्स डेच्या सेलिब्रेशनसाठी. सो आज मस्तपैकी छान छान सेलिब्रेशन करणार आहोत, ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आम्ही फ्लॅग होस्टिंगला चाललोय. तिथे एक थीम आहे ज्याच्यामध्ये सॅफ्रॉन, व्हाईट किंवा ट्राय कलर अशा थीममध्ये तुम्ही येऊ शकतात असं सांगितलेलं. सो मी बेसिकली ही जी सॅफ्रॉन कलरची साडी आहे, जी माझ्याकडची चंदेरी कॉटनची साडी आहे, ती वेअर केली आहे. प्लस थोडं ट्राय कलरला मॅच म्हणून मग मी मस्तपैकी बँगल्स वेअर केल्या आहेत आणि थोडाफार मेकअप केला आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे, कारण सकाळी लवकर 6 वाजता उठून आम्ही रेडी झालो आहे. आता वाजतायत 8, निघालो आहे 8:30पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ट्रॅफिक एवढी नाही आहे, पण थोडीफार आहे. सो आम्ही पोहोचू, कुठे चाललो आहे आणि का स्पेशल आहे तेही तुम्हाला लवकरच कळेल. सो स्टे ट्यून. आणि सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या दोघांकडून हार्दिक शुभेच्छा. सो आता आम्ही ऑन द वे आहोत. मुंबई बँगलोर हायवेने चाललोय, कारण मग इझी पडतं. जिथे आम्ही राहतो ना, तर तिथून जर जायचं ठरवलं तर ट्रॅफिक नसली तरी अर्ध्या तासात आम्ही आरामात पोहोचून जातो. पण ट्रॅफिक वगैरे असली की मग किती वेळ लागू शकतो. बट आज नाहीये ट्रॅफिक ना. सो ऍक्च्युली आम्ही फर्स्ट टाइम आहे ना असं कारमध्ये व्लॉगिंग करण्याचा ट्राय करतोय. सो हा एक ट्रायल असेल की कसं म्हणजे एक्झिक्यूट होतंय, जास्त शेक तर नाही होते मोबाईल वगैरे. सो ते आम्ही ट्राय करतोय की कसं होईल काय. ओव्हरऑल फुटेज तर चांगलं येतंय, बघू. पण आता चाललंय. सो फायनली आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये फ्लॅग होस्टिंगसाठी आलेलो आहोत आणि अजून आम्ही इथे शिफ्ट नाही झालोय, पण आमच्या सोसायटीमध्ये हा आपला पहिला सण, पहिलं सेलिब्रेशन आहे. त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी थोडा जरा जास्तच खास होता. स्वातंत्र्याच्या 80व्या गौरवशाली वर्षांना सलाम आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा हा एक सुंदर असा क्षण. सो या वर्षीचा 80वा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे एक वातावरणात एक वेगळीच उत्साहाची भावना होती, कारण आमच्यासाठी एक वेगळा स्पेशल मुमेंट होता. तिरंग्याच्या साक्षीने ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशाचा एक छान अभिमान सगळीकडे जाणवत होता. या इथे फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर राष्ट्रगीतही झालं, त्यानंतर काही देशभक्तीपर गीतं झाली, देशगर्जना झाल्या आणि त्यानंतर मस्त टेस्टी असे स्वीट्सही आम्ही खाल्लेत. एक फोटो. सो फ्लॅग होस्टिंग नंतर लहान लहान मुलांची छान छान परफॉर्मन्सेस होती, त्यानंतर काही भाषणं आयोजित केलेली होती. सो हे सगळं काही होतं ते पार्किंगमध्ये आयोजित केलेलं होतं. सुंदर असं स्टेज डेकोर करून आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळं प्रॉपरली हे सगळं पार्किंगमध्ये अरेंज केलेलं होतं. हे सगळं काही क्लब हाऊसमध्ये करणार होते, पण क्लब हाऊसचं अजून थोडंसं काम बाकी आहे. सो तिथे आयोजित करण्यापेक्षा पार्किंगमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने हे सगळं अरेंज केलेलं होतं. सो आम्ही तेच एन्जॉय करत होतो. कॉपीराईटमुळे मी ओरिजिनल साउंड्स म्यूट केलेले आहेत आणि असाही तिथला आवाज जो होता तो खूप इको होत होता, तो प्रॉपरली येत नव्हता. सो आम्ही ते जे काही व्हॉइसेस आहेत ते मी म्यूट केले आहेत. त्यानंतर ह्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या पहिल्याच दिवशी. तसं तर आम्ही ग्रुपवर नेहमी बोलत असतो, पण फेस टू फेस आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो. जेव्हा काही हे परफॉर्मन्स चालू होते, ॲट द सेम टाईम रिफ्रेशमेंट्सही चालू होते. बिस्किट असेल, चहा असेल, असं काही खूप काही मस्त मजा येत होती. त्यानंतर छान छान असे स्टॉल्सही लावलेले होते. सो तेही तुम्हाला पुढे बघायला मिळतील. की खोज में अंततः मिल ही गया घर हमको।
जसं मी तुम्हाला म्हटले, की याआधी छान एक छोटंसं रिफ्रेशमेंट सेशन झाल्यानंतर चहा बिस्किटांची मस्त मजा केली. चॉकलेट्स मिळाल्यानंतर इथे वेगवेगळे असे फूड स्टॉल्स, राखी स्टॉल्स आणि अजून काही बरेच छोट्या-छोट्या गोष्टींच्याही स्टॉल्स होते. अर्थातच मी इथे इडली आणि मोदक ट्राय केलं. मोहितने सुशीला घेतलेलं, जे की त्यांना प्रचंड आवडलं. सो ओव्हरऑल असे काही छोटे स्टॉल्स होते. त्यानंतर राखीचं स्टॉल्स बघून तर खूपच छान वाटलं, कारण अजून आपण इथे राहायला पण आलेलो नाहीयेत आणि इतक्या छान छोट्या-छोट्या गोष्टींचा आपण भाग होतोय. सो खूप सुंदर वाटत होतं. सो फायनली तुम्ही बघितलं, की आम्ही आमच्या नवीन सोसायटीमध्ये आलो होतो. डेकोरेशन वगैरे छान केलं होतं, अरेंजमेंट छान केली होती आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतले ते पण खूप सुंदर, म्हणजे एकदम प्रॉपर मॅनेज केलं होतं. मस्त फंक्शन झालं, फ्लॅग होस्टिंग झालं, त्यानंतर परफॉर्मन्सेस झाले आणि मस्तपैकी रिफ्रेशमेंट्स होते. ओव्हरऑल छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सोसायटीमध्ये आपले जवळपास राहणारे असतील, सोसायटीचे मेंबर्स असतील, त्यांच्यासोबत ओळख झाली. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. आता बघू नेक्स्ट टाइम कोणते फेस्टिवल्स वगैरे काय होतात ते त्यानुसार. आणि येस, असा आमचा एक पहिलंच हे होतं ना आपलं इंटरॅक्शन टाईप, आणि पहिलंच एक फेस्टिवल किंवा एखादा प्रोग्राम आम्ही अटेंड केला आमच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये. म्हणजे नॉर्मली आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे वगैरे प्रत्येक फंक्शनला जातो. गणपती असेल, फ्लॅग होस्टिंग असेल, काही असेल, गरबा वगैरे. तर ती एक वेगळी फिलिंग असते. पण आज आज मोहित सर ऍज अ ओनर म्हणून तिथे होते. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. 2 शब्द बस. खरंच म्हणजे ऍज अ ओनर म्हणून जाणं एकदम छान वाटत होतं. एक सगळेजण आपापले एक्सपिरियन्स शेअर करत होते, की प्रत्येकाचं कसं फर्निचर चाललंय, कोणाचं कसं चाललंय, कोणी कधी फ्लॅट घेतला, कोणाला कितीला पडला, कोणाचं 3 BHK, कोणाचं 2 BHK, सगळ्या काही गोष्टी मस्त डिस्कस होत होत्या. लेफ्टला जायचंय ना. सो ओव्हरऑल सगळं डिस्कशन मस्तपैकी झालं छान आणि असा काहीच आमचा दिवस होता. येस, व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. आणि हा, असं मस्तपैकी अजून पुढे छान छान व्हिडिओज येणार आहेत, जे आमचे फ्लॅट रिलेटेड वगैरे असतील, डेकोरेशन, ह्या त्या गोष्टी, फर्निचर, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून अँड डू सबस्क्राईब. बाय.